नमस्कार. कधी असा विचार केलाय की अगदी छोटे छोटे शब्द आपलं बोलणं किती सोपं आणि प्रभावी बनवू शकतात? आज आपण अशाच काही शब्दांबद्दल बोलणार आहोत. सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन्स. हे आपल्या वाक्यांना एक छान लय देतात. चला तर मग हे सगळं नक्की काय आहे ते समजून घेऊया. इथे समोर बघा. डावीकडची वाक्य ऐकताना थोडं विचित्र वाटतंय नाही का? रिया 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 सारखं सारखं तेच नाव ऐकून वाक्याचा सगळा फ्लोच जातो. आता उजवीकडची वाक्य पहा, किती सहज आणि सोपी वाटतात. हीच तर जादू आहे सर्वनामांची. ते भाषेमधला हा असा अडथळा दूर करतात. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही पुनरावृत्तीची म्हणजे रेपिटेशनची समस्या नेमकी काय आहे ते बघू. मग त्यावरचा उपाय म्हणजेच सर्वनामांना भेटू. त्यानंतर सर्वनामांच्या पूर्ण कुटुंबाची ओळख करून घेऊ. मग संवाद स्पष्ट कसा ठेवायचा यासाठीचे काही नियम. आणि शेवटी आपल्याकडून ज्या काही सामान्य चुका होतात त्या कशा सुधारायच्या हेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. पुनरावृत्तीची समस्या म्हणजे आपली वाक्य कधीकधी इतकी बोझड आणि ऐकायला कंटाळवाणी का वाटतात याचं कारण आपण इथे समजून घेऊ. आणि ह्या समस्येवर एक अगदी सोपा उपाय आहे, सर्वनाम. हे शब्द म्हणजे खरं तर त्या पुनरावृत्तीवरचा एक एकदम परफेक्ट आणि प्रभावी उपाय आहेत. मग हे सर्वनाम म्हणजे नेमकं काय आहे? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सर्वनाम म्हणजे असा शब्द जो वाक्यात नामाच्या जागी वापरला जातो. तो नामाची जागा घेतो. त्यामुळे आपल्याला तेच नाव परत परत वापरायची गरज पडत नाही. एक गंमत माहितीये? हा प्रोनाऊन शब्द आलाय लॅटिन भाषेतून. प्रो म्हणजे च्या ऐवजी आणि नाऊन म्हणजे नाव. सोपं आहे की नाही? नावाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द, त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलाय. पण हे सर्वनाम इतके महत्वाचे का आहेत? कारण ते आपली भाषा छोटी करतात, जास्त स्पष्ट करतात, त्यातली पुनरावृत्ती टाळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला नैसर्गिक बनवतात. समजा राहुल राहुलच्या घरी गेला कारण राहुलची बॅग विसरला होता. ऐकायला किती विचित्र वाटतंय? याऐवजी राहुल त्याच्या घरी गेला कारण तो त्याची बॅग विसरला होता. हे वाक्य किती सहज आणि स्वाभाविक वाटतं. चला तर मग आता वेळ झाली आहे सर्वनाम कुटुंबाला भेटण्याची. यात आपण रोजच्या बोलण्यात येणारे काही सगळ्यात महत्वाचे प्रकार पाहणार आहोत. या कुटुंबात सगळ्यात पहिले येतात पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच पर्सनल प्रोनाउन्स. हे खास व्यक्ती किंवा वस्तूंसाठी वापरले जातात. जसं की मी, तू, तो, ती, आम्ही, ते. खरं तर हे सर्वनामांमधले सगळ्यात जास्त वापरले जाणारे शब्द आहेत. या तक्त्याकडे बघितलं की लगेच लक्षात येईल. प्रथम पुरुष म्हणजे जी व्यक्ती बोलतेय, मी किंवा आम्ही. द्वितीय पुरुष म्हणजे ज्याच्याशी आपण बोलतोय, तू किंवा तुम्ही. आणि तृतीय पुरुष म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल बोललं जातंय, तो, ती, ते. आणि एकवचनी आणि अनेकवचनी रूपात हे शब्द कसे बदलतात तेही इथे स्पष्ट दिसते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. कर्ता आणि कर्म. म्हणजे वाक्यात जो क्रिया करतो तो कर्ता. त्यासाठी आपण तो किंवा ती वापरतो. उदाहरणार्थ, ती वाचत आहे, पण ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म. त्यासाठी आपण त्याला किंवा तिला वापरतो. जसं की राहुलने तिला बोलावले. हा फरक खूप महत्वाचा आहे. यानंतर येतात स्वामित्वदर्शक सर्वनाम म्हणजे पझेसिव्ह प्रोनाउन्स. नावावरूनच कळतंय हे शब्द मालकी किंवा हक्क दाखवतात. जसं की माझे, तुझे, त्याचे, तिचे वगैरे. इथे ना बऱ्याचदा थोडा गोंधळ होतो. माझी हा शब्द विशेषणासारखा गाडीच्या आधी आला, जसं की ही माझी गाडी आहे. पण माझी हा शब्द सर्वनाम म्हणून एकटा वाक्याच्या शेवटीही येऊ शकतो, जसं की ही गाडी माझी आहे. दोन्ही वाक्यांचा अर्थ मालकी दाखवणं हाच आहे, पण शब्दांचा वापर थोडा वेगळा आहे. आता भेटूया दर्शक सर्वनामांना. हे भाषेतले बोट दाखवणारे शब्द आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते विशिष्ट गोष्टींकडे थेट निर्देश करतात. जसं की हा, तो, हे, ते. ह्यांना वापरायचा नियम तर अगदीच सोपा आहे. अंतराचा नियम. जी वस्तू जवळ आहे त्यासाठी हा किंवा हे, आणि जी वस्तू दूर आहे तिच्यासाठी तो किंवा ते. बस इतकंच. आणि आता आपल्या या सर्वनाम फॅमिली टूरमधला शेवटचा प्रकार, प्रश्नार्थक सर्वनाम. हे तर सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. हे असे शब्द आहेत जे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. जसं की कोण, काय, कोणता, कोणाला. बरं,
आता सर्वनामांचे प्रकार तर समजले, पण फक्त प्रकार माहीत असून भागत नाही. त्यांचा योग्य वापर कसा करायचा? पुढच्या विभागात आपण बघूया स्पष्ट संवादाचे नियम, जेणेकरून आपल्या बोलण्याचा अर्थ कधीच चुकणार नाही. हे वाक्य बघा, राहुलने अमनला सांगितले की तो चुकीचा होता. आता इथे तो म्हणजे नक्की कोण, राहुल की अमन, काहीच कळत नाहीये. यालाच म्हणतात संदिग्धता. जेव्हा सर्वनामाचा संदर्भ स्पष्ट नसतो तेव्हा असा गोंधळ उडतो. मग यावर उपाय काय? अगदी सोपं आहे. फक्त वाक्यरचना थोडी बदलायची. राहुल अमनला म्हणाला, तू चुकीचा आहेस. आता बघा, अर्थ एकदम स्पष्ट झालाय. कोणताच गोंधळ नाही. चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात मजेशीर भागाकडे वळूया. झटपट दुरुस्ती, सामान्य चुका. इथे आपण रोजच्या बोलण्यात होणाऱ्या काही सामान्य चुका पाहू आणि त्या कशा सुधारायच्या हे अगदी सोप्या पद्धतीने शिकू. ही पहिली चूक. इंग्रजीमध्ये बोलताना जेव्हा आपण स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल बोलतो तेव्हा एक नियम आहे. तो म्हणजे समोरच्या व्यक्तीला मान देऊन त्यांचं नाव आधी घ्यायचं आणि मग स्वतःसाठी आय वापरायचं. म्हणून मी अँड माय फ्रेंड असं न म्हणता माय फ्रेंड अँड आय वेंट आउट असं म्हणणं जास्त योग्य आहे. आता दुसरी चूक. वाक्यात क्रिया कोणावर होतीये हे महत्वाचे. गिव्ह इट टू राहुल ऑर मी. इथे देण्याची क्रिया राहुल आणि माझ्यावर होत आहे. म्हणून इथे कर्ता म्हणजे आय नाही तर कर्म म्हणजे मी वापरायला हवं. सो गिव्ह इट टू राहुल ऑर मी हे बरोबर आहे. आणि ही तिसरी, ही तर खूपच कॉमन चूक आहे. लक्षात ठेवा, मालकी दाखवणाऱ्या सर्वनामांना जसं की हर्स, यॉर्स किंवा आर्स यांना कधीही ॲपॉस्ट्रॉफी एस लागत नाही. म्हणून HER' असं लिहिणं पूर्णपणे चूक आहे. फक्त हर्स, HERS. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच कळली असेल की हे सर्वनाम किती महत्त्वाचे आहेत. ते फक्त शब्दांची पुनरावृत्ती टाळत नाहीत, तर आपल्या बोलण्याला एक सहजता, एक स्पष्टता देतात. जाता जाता एक विचार करूया. जर हे छोटे पण इतके शक्तिशाली शब्द आपल्या भाषेत नसतेच, तर आपलं बोलणं, आपले संवाद कसे असते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?